नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. IBN लोकमत स्पेशल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज राज ठाकरे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटायला गेले, त्यामुळे अनेक चर्चांना ऊत आलेला आहे. एकीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, दुसऱ्या बाजूला भाजप शिवसेनेची कोंडी करू पाहत आहे आणि अशामध्ये झालेली ही बंधू भेट ही केवळ कौटुंबिक कारणासाठी होती की त्याच्या सोबतीनं अनेक काही विषय तिथे चर्चेला गेले, हे देखील महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत. मात्र प्रश्न सगळे उपस्थित होत आहेत, उत्तरं दोन्ही पक्षातले नेते द्यायला तयार नाहीत. जर कौटुंबिक भेट होती तर मग मनसेचे काही नेते राज ठाकरेंसोबत मातोश्रीवरती गेले, तिथे नेमकी चर्चा काय झाली? जर ही कौटुंबिक भेट होती तर मग शिवसेनेकडून त्याला दुजोरा फारसा का मिळत नाहीये? केवळ कौटुंबिक भेट होती म्हणून एवढंच सांगितलं जात आहे आणि पुढे काहीच निदर्शनास येत नाही. याच्या पाठीमागचे वेगवेगळे अर्थ काय घ्यायचे? मग कौटुंबिक भेट असेल तर मग ती जयदेव ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या कोर्टातल्या अनेक प्रश्नांच्या वरती होती का? ज्या प्रकारे बाळा नांदगावकर ही बाजू सावरताना म्हणाले ठाकरे कुटुंबामध्ये काही वाद झाले तर राज ठाकरे अस्वस्थ होतात. अस्वस्थता नेमकी काय होती हे आपण बघणार आहोत. तेव्हा आज मुंबईमध्ये जेव्हा राज ठाकरे 4 वर्षांनंतर मातोश्रीवरती जाऊन पोहोचले उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी, पाऊस कोसळत होता मुंबईमध्ये या सुमाराला सकाळी 11:15च्या वेळेला आणि थंड वातावरणामध्ये हे राजकीय वातावरण तापत गेलं होतं. राज ठाकरे मातोश्रीवर गेले आणि तब्बल 1.25 तास राज आणि उद्धव यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यांनी एकत्र जेवणही केलं. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अधिकृतरित्या कळलं नसलं तरी ठाकरे कुटुंबियांमध्ये सध्या जो कौटुंबिक वाद सुरू आहे त्यावर चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतंय. जयदेव आणि उद्धव ठाकरे यांच्यात सध्या बाळासाहेबांच्या मृत्यू पत्रावरून जो वाद सुरू आहे आणि कोर्टात त्या संदर्भातला खटलाही सुरू आहे, या दोघांमध्ये कदाचित तीच चर्चा झाली असावी असंही म्हटलं जात आहे. याआधी राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं होतं तेव्हा मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर म्हणजे आज त्यांनी मातोश्रीमधल्या बाळासाहेबांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. भेट झाल्यावर राज पत्रकारांशी न बोलता थेट आपल्या गाडीमध्ये बसले आणि शिवाजी पार्कला आपल्या घरी रवाना झाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंच्या संपत्तीच्या संदर्भात जयदेव ठाकरेंच्या संदर्भामध्ये जो वाद चालू आहे उद्धव ठाकरे आणि यांच्यात, या वादात कदाचित राज मध्यस्थी करतायत की काय अशीही शक्यता वर्तवली जाते. आपल्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर आहेत. जेव्हा ठाकरेंचा विषय होतो तेव्हा सगळ्या गोष्टी नाट्यमय पद्धतीने घडत असतात. सगळ्यांकडे चर्चा होत असते की नेमकं काय झालंय. राज ठाकरेंनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट झाली, नेमकं काय झालंय चर्चेदरम्यान? ही गोष्ट खरी आहे की सकाळी राज ठाकरे साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेतली. दोघे भाऊ एकांतात बसले होते. दोघा भावांमध्ये चर्चा 1 तासाची जवळजवळ चर्चा झाली. परंतु मी अत्यंत प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो कारण मी खाली होतो, साहेब वरती गेले होते, त्याच्यामुळे मला नक्की माहिती नाही की दोघा भावंडांमध्ये नक्की काय चर्चा झाली. मला एवढं कळतं की दोघे भाऊ एकमेकांना भेटले, त्याचा निश्चितपणे आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आनंद आहे. पण त्याच्यासोबत 2 राजकीय पक्षाचे प्रमुख, एक शिवसेना पक्षाचे प्रमुख, एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे प्रमुख, असे 2 राजकीय पक्षाचे प्रमुख एकमेकांना भेटले. त्यामुळे त्यांच्यामध्ये आता नक्की कुठली चर्चा झाली याच्यावरती आपण कुठला तरी उलटा भाष्य करणे मला काही उचित वाटत नाही, मला माहिती नाही. 2 भाऊ भेटले पण 2 राजकीय पक्षांचे प्रमुख देखील भेटले. सूचक अर्थाने तुम्ही म्हणताय कुठेतरी BMC निवडणुकीची पण पार्श्वभूमी याला आहे आणि त्याबद्दल चर्चा झाली असू शकते. त्या विषयावरती मी आता कसं तुम्हाला सांगू शकतो, कारण जेव्हा मलाच जर कल्पना नसेल तर मी तुम्हाला त्या विषयावरती सांगू शकत नाही. परंतु आता 2 राजकीय पक्षाचे प्रमुख आहेतच ना, त्याला काय करू शकता तुम्ही. पण दोघे भाऊही आहेत, हे आहे खरं. महिन्यात जर आपण घडामोडी पाहिल्या तर जयदेव ठाकरेंची उलट तपासणी सुरू आहे. ठाकरे बंधूंचा संपत्तीचा वाद सभाट्यावर आला आणि अगदी वैयक्तिक पातळीवर जाऊन हे आरोप प्रत्यारोप होतात आणि राज ठाकरे पण याबद्दल अस्वस्थ आहेत, त्यांना पण योग्य वाटत नाही अशी पण चर्चा आहे. त्याबद्दलची काही चर्चा झाली का? नाही, ही गोष्ट खरी आहे की ठाकरे कुटुंबाचा कुठलाही विषय आला तर राज ठाकरे साहेबांना कित्येक वेळा अस्वस्थ झालेले मी पाहिलेले आहेत गेले कित्येक वर्ष. त्यामुळे मला त्याची कल्पना आहे आणि आताही ते अस्वस्थ असू शकतात. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसोबत विवेक कुलकर्णी, IBN लोकमत, मुंबई. नारायण राणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, आता आमदार झाले विधान परिषदेचे. त्यांना जेव्हा हा प्रश्न विचारला गेला ते म्हणाले की हे दोघं भाऊ आहेत, त्यामुळे कुटुंब असतं, नातं असतं, प्रत्येक गोष्टीला बातमी म्हणून बघायचं नसतं. त्यामुळे नारायण राणे याविषयी काय म्हणतात बघा. की भविष्यातील समीकरण सांगायला मी काय ज्योतिषी नाही, ते काम मनोहर जोशींकडे देऊ आपण, ते माझ्याजवळ येत नाही. पण एक आहे, राज मातोश्रीत गेले, आता ते दोघे भाऊ आहेत, तर भावाच्या घरी दुसरा भाऊ गेला तर त्याची बातमी कशी होऊ शकते? आता तुम्ही मीडियावाले म्हणून, पत्रकार म्हणून काढू शकता बातमी, पण मला वाटतं जे नातं आहे त्या नात्यामध्ये आपण नाक खुपसू नये असं मला स्वतःला वाटतं.
आपण एक नजर टाकूया आता की यापूर्वी या ठाकरे बंधूंची भेट कधी कधी झाली होती. 23 नोव्हेंबर 2008ला बाळासाहेबांची पुस्तकं परत करण्याच्या निमित्तानं राज मातोश्रीवर गेले. 16 जुलै 2012ला उद्धव ठाकरेंना छातीत दुखू लागल्यानं राज ठाकरे लीलावती रुग्णालयात त्यांना भेटायला गेले होते. 20 नोव्हेंबर 2012 बाळासाहेबांच्या अस्थि कलशाच्या दर्शनावेळी शिवाजी पार्कवर राज उद्धव एकत्र आले होते. 3 नोव्हेंबर 2014 राज ठाकरेंच्या मुलीला अपघात झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे दोघेही राजला भेटण्यासाठी हॉस्पिटलला गेले होते. सतरा नोव्हेंबर 2014 बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला शिवाजी पार्कवर राज आणि उद्धव एकत्र आले होते. 2015 मध्ये म्हणजे गेल्या वर्षी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये उद्धव ठाकरेंच्या फोटोचं प्रदर्शन भरलं होतं. तिथेही राज ठाकरे गेले होते. डिसेंबर 2015 मध्ये शरद पवारांच्या 75च्या कार्यक्रमामध्ये राज उद्धव एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. आणि या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत आमचा प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आहे आणि पुण्यावरून राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार आनंद दीक्षित सर देखील आहेत. सुरुवात विवेक तुझ्यापासून करतो की ज्या प्रकारच्या घडामोडी सगळ्या घडत आहेत, जयदेव ठाकरेचा वाद प्रॉपर्टी संदर्भातला, मालमत्तेसंदर्भातला मृत्यूपत्रावरून जो हायकोर्टात सुरू आहे आणि त्यानंतर अस्वस्थ झालेले उद्धव ठाकरे आणि या सगळ्या घडामोडीमध्ये राजकीय उलटापालटी सुरू असताना अचानक राज ठाकरे जाऊन भेटणं, याचे काय वेगवेगळे अर्थ चर्चेले जात होते आज दिवसभरात? अगदी बरोबर राजेंद्र. आपण जर पाहिलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता सार्वजनिक ठिकाणी भेटतायत ह्याचं आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. पण अशा पद्धतीने राज ठाकरे हे मातोश्रीवर सहज गेलेत असं कधी झालेलं नव्हतं. राज ठाकरे हे कदाचित कौटुंबिक कारणामुळे गेले असतील किंवा कदाचित राजकीय सुद्धा चर्चा झाली असेल असं त्यातले मनसेचे जे नेते आहेत ते सांगतायत. आणि बाळा नांदगावकर यांनी असं देखील म्हटलं की जेव्हा जेव्हा ठाकरे कुटुंबियांविषयी काही मुद्दा निर्माण होतो त्यावेळेस राज ठाकरे हे अस्वस्थ निर्माण होतात. याला पार्श्वभूमी आहे गेल्या काही दिवसांपासून मुंबई हायकोर्टात जयदेव ठाकरे यांची जी ठाकरेंच्या प्रॉपर्टी संदर्भातली उपउलट तपासणी सुरू आहे त्या संदर्भात जयदेव ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर थेट आरोप केलेले आहेत. जयदेव ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की 2011 साली बाळासाहेबांनी त्यांना असं सांगितलं की काही कागदांवर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सह्या घेतल्या, मात्र ते कागद कोणते आहेत हे बाळासाहेबांना माहिती नव्हतं असा जयदेव ठाकरे यांचा दावा आहे. आणि याबद्दल तू उद्धव ठाकरेशी चर्चा करू नकोस असा सल्ला देखील बाळासाहेबांनी आपल्याला दिला असं जयदेव ठाकरे म्हणतात. त्याबरोबर ते असे म्हणत होते की 2005 साली रेशन कार्डातून नाव काढण्यासाठी माझ्याकडे एक व्यक्ती आला होता आणि ते मला असं म्हणाले की तुमची सही मला हवी आहे ह्या कागदांवर. मी त्यांना जेव्हा विचारलं की साहेब त्यांनी मला सांगितलं की साहेबांनी हा कागद पाठवलेला आहे, त्यावेळेस ते म्हणाले की साहेब म्हणजे नेमके कुठले, तर ते म्हणाले की ते मला सांगायचा अधिकार नाही आहे. त्याच्यामुळे कुठं ना कुठेतरी सातत्याने ह्या दोघांमधले जे वाद आहेत ते समोर आले आपल्याला दिसत आहेत. जयदेव ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबियांविषयी काही वादग्रस्त विधानं देखील केली होती आणि त्या पार्श्वभूमीवर ही जी भेट होतीये त्याला महत्त्व आहे. अर्थातच बाळा नांदगावकर असं म्हणतात की दोन जे नेते आहेत हे दोन जे बंधू आहेत, तू म्हणतोस त्याप्रमाणे की हे सगळे वाद झालेले होते. मला दीक्षित सरांना विचारायचं, दीक्षित सर, ज्या प्रकारे आपण बघतोय की ह्या भेटीकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. नारायण राणे म्हणाले की कुटुंब आहे, नातं आहे, पण बातमी काढण्यासाठी म्हणून पत्रकार नेहमीच अर्थ वेगवेगळे काढत असतो. तुम्ही कसं पाहता याकडे? मला असं वाटतं की बातमी का केली जाते याच्या संदर्भात प्रथम काही एक भूमिका मांडली पाहिजे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये वर्षानुवर्षे आहेत. किमान 15-20 वर्षांच्या कालावधीपेक्षा जास्त. राज ठाकरे त्याच्या आधीपासून आहेत. चित्रपट असो, राजकारण असो, शिक्षण असो, क्रीडांगण असो, अशा क्षेत्रामध्ये जी मंडळी काम करत असतात त्यांना एक सार्वजनिक अशा प्रकारचं जीवन असतं. त्यामुळे ते आजारी पडले, कोणाला नातू झाला, कोणाच्या घरी आणखीन काही झालं तरी याच्या बातम्या छापून आलेल्या आहेत. तेव्हा बातम्या छापणं किंवा बातम्या करणं याच्यामध्ये काही गैर नाही आहे. त्या बातमीच्या मागे असलेला अर्थ आम्ही सांगतो आहोत तोच आहे असं मांडणं हे जरासं आग्रहीपणाचं होईल असं मला असं वाटतं. आता हे दोघेही सार्वजनिक नेते असल्यामुळे त्यांच्या भेटी काय हवामानाच्या गप्पा करण्यासाठी झाल्या का, अशा प्रकारची सुद्धा चर्चा महाराष्ट्रात अनेक नेत्यांच्या संदर्भामध्ये यापूर्वी झालेली आहे. तशी ती यावेळेलाही होते आहे. पण मला असं वाटतं की जे बाळा नांदगावकर म्हणाले किंवा आत्ता विवेक कुलकर्णी म्हणाले की एक कौटुंबिक झालंही त्याला आहे. विशेषतः जयदेव ठाकरे यांनी जी विधानं केली त्याला ज्या प्रकारची सार्वजनिक प्रसिद्धी मिळाली
त्याच्यातून असं लक्षात येतं की बाळासाहेब ठाकरेंसारख्या एका कर्तबगार नेत्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात काय प्रकारचं कल्चर वावरत आहे याच्या प्रकारची एक मानसिकता महाराष्ट्राची तयार होते. आणि म्हणून ते जेव्हा भेटतात तेव्हा ते कशासाठी भेटले याची उत्सुकता निर्माण होणं, तिथे बातमीचा जन्म होतो. आणि आता हे बाळा नांदगावकर का सांगत नाहीत किंवा कोणीच का सांगत नाही, शिवसेना का सांगत नाही वगैरे अशा प्रकारचे प्रश्न आहेत. आणि प्रश्न विचारत राहणं ही आवश्यक गोष्ट असते. पण बाळा नांदगावकरांनी जसं सांगितलं की मी खाली बसलो होतो आणि ते दोघे बंधू वर बसलेले होते, म्हणजे याचा अर्थ असा होतो की याच्यामध्ये एक राजकीय कौशल्य सुद्धा वापरलं गेलेलं आहे. ज्यांची भेट झाली ते किंवा त्यांच्या वतीनं कोणीच काय बोलत नाही, पण त्यावेळेला जो उपस्थित होता त्याला पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर द्यावी लागणार हे माहिती असल्यामुळे बाळा नांदगावकरांना नेलं होतं की काय, अशी सुद्धा शंका येते. कारण यांचा स्वभाव जास्तीत जास्त राजकीय स्वरूपाचा आहे. आता कुटुंबाच्या संदर्भात जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा ते फार भावूक होतात किंवा संवेदनशील होतात, हे माणूस असल्याचं लक्षण आहे आणि हे फार चांगलं लक्षण आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर बाळा नांदगावकर असंही म्हणाले की दोन बंधू एकमेकांना भेटत होते, याचा आम्हाला आनंद झाला. आता ही तर गोष्ट मनसेमध्ये कधी लपून राहिलेली नाही. दोघांनी भेटणं किंवा दोघांनी एकत्र राजकारण करणं अशा प्रकारची मनीषा बाळगणारे लोक खूप आहेत, पण ते तसं होण्याची शक्यता अजिबात दिसत नाही. ज्या प्रकारच्या भूमिका यापूर्वी घेतलेल्या आहेत त्याच्या संदर्भात मूलभूत विचार करून भूमिकांमध्ये परिवर्तन करण्याची काहीतरी एक अशा प्रकारचा तपशील हाताशी लागावा लागतो की ज्याच्यातून काही अंदाज येतो की हे बदलत आहेत, पण तसं काय मला चित्र दिसत नाही. आणि महापालिकेच्या निवडणुका किंवा ज्या प्रकारच्या सभा किंवा शिवसेनेतला सत्तेतला सहभाग हे राजकीय मुद्दे राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने हाताळलेले आहेत त्याच्यामुळे या शंका निर्माण होत असल्या तरी त्याला पूर्णविराम द्यायचा असेल तर मनसेच्या आणि शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी एक विशिष्ट पत्रक काढून हे कौटुंबिक आणि त्यांची कौटुंबिक स्वरूपाची काय चर्चा झाली याची माध्यमांना भले उत्सुकता असेल आणि त्यांना ती सांगायची नसेल तर तेही असू शकतं, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. पण गैरसमज कमी करायचे असतील तर त्या संदर्भात स्पष्ट आणि कॅटेगोरिकल खुलासा करणं आवश्यक आहे. अगदी खरं आहे की या सगळ्या संदर्भातला स्पष्ट खुलासा करणं दोन्ही बाजूनी एक संयुक्त पत्रक जसं दीक्षित सर म्हणाले हे जर काढलं गेलं तर ज्या शंका सर्वसामान्यांच्या मनामध्ये, ज्या शंका पत्रकारांच्या मनामध्ये उपस्थित होत आहेत त्याला बातमी म्हणून किमान वेगळे वाव मिळेल आणि त्यातलं काय आहे ते सत्य समोर येऊ शकेल. ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर या सगळ्या संदर्भात जो संपत्तीचा वाद निर्माण झालेला होता याविषयी देखील आपण बोलणार आहोत. ब्रेक. राज ठाकरे उद्धव ठाकरे भेटल्यानंतर थेट मातोश्रीवर हे भेट झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा समोर येत आहेत. मला इथं विवेक तुला मुद्दा विचारायचा आहे की गेल्या आठवड्यामध्ये जयदेव ठाकरे जे हायकोर्टामध्ये उपस्थित होते आणि त्यांची उलट तपासणी चालू होती मृत्यूपत्रावरून बाळासाहेबांनी लिहिलेल्या, तोच वाद आहे. कदाचित त्याच्याच निमित्ताने राज ठाकरे जाऊन मध्यस्थी करतायत, त्याचंच काही कारण असू शकतं आणि ह्या कुटुंबामधला वाद जो चाललाय तो चव्हाट्यावर येऊ नये म्हणून राज ठाकरे गेले असावेत, ही पार्श्वभूमी त्याला निश्चित आहे. अगदी बरोबर आहे. कारण आपल्याला अशी माहिती कळते की ज्या पद्धतीने हा सगळा कोर्टात वाद सुरू आहे, ज्या पद्धतीने वैयक्तिक पातळीवर आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याच्यामुळे राज ठाकरे अस्वस्थ आहेत आणि हे बाळा नांदगावकर यांनी देखील मान्य केलेलं आहे. त्यामुळे कुठं ना कुठं अशी शक्यता आहे त्याला दुजोरा मिळतोय. याचं कारण असं आहे की हा जो वाद आहे तो 4 भिंतीतच राहावा. ठाकरे कुटुंबीय असतील ते एकत्र बसू शकतात, त्यांनी आपापसात चर्चा करून हा यातला मार्ग काढावा असं देखील बोललं जात आहे. कारण आता जर पाहिलं आपण की राजकीय परिस्थिती अशी नाही आहे की मनसे आणि शिवसेना एकत्र येतील. परवाचं जर आपण उद्धव ठाकरेंचं वक्तव्य जर पाहिलं तर उद्धव ठाकरे असं म्हणतात की मला राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवायचा आहे, म्हणजे कुठेतरी एकला चलो रे असा नारा त्यांनी दिलेला आहे. राज ठाकरे यांनी देखील वेळोवेळी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मला एकटंच जायचं आहे. त्यामुळे राजकीय हालचाल तशा प्रकारची दिसत नाहीये. त्याच्यामुळे आता जी हायकोर्टात ज्या पद्धतीने वैयक्तिक पातळीवर टीका टिप्पणी झाली, ठाकरे कुटुंबियांचे जे वाद समोर आले, ऑफ द रेकॉर्ड अनेक शिवसेना आणि मनसेचे नेते हे सांगत असतात की हा जो वाद आहे तो खरं तर कोर्टाच्या बाहेर सोडवला गेला पाहिजे, कारण ह्यातून ठाकरे कुटुंबियांचीच बदनामी होते आणि हा जो वाद जर कोर्टाच्या बाहेर मिटवला गेला तरच त्यात पक्षाचं हित आहे. कारण नाहक कुटुंबाचा जो मुद्दा आहे त्याला चर्चेला ऊत येतो. अगदी खरं आहे. दीक्षितचा हाच खरा मुद्दा आहे की या सगळ्या याच्यामध्ये राज ठाकरे गेले, म्हणजे त्याला भले राजकीय किनार नसेल कदाचित, पण कौटुंबिक या वादाची झालर निश्चितपणे आहे. याच्यात कुठतरी मध्यस्थी या दोन भावांमध्ये जयदेव आणि उद्धव ठाकरेंमध्ये राज ठाकरे करतात. मला असं वाटतं की एकतर ही गोष्ट न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्याच्यावरती इन्फरन्सेस काढून चर्चा करत असताना आपल्यासमोर जी माहिती येते ती सरळ निर्मळ आणि स्वच्छ अशी माहिती येतेच असं नाही.
अनेकदा येणारी प्रत्येक माहिती तपासून घेतल्यानंतर असं लक्षात येतं की काही राजकीय हेतू सुद्धा त्याच्यामध्ये असतात. राजकारण ॲपार्ट, एक साधी गोष्ट माणूस म्हणून कोणाच्याही लक्षात आली पाहिजे की आपल्या घराची बदनामी होते आहे ही काही चांगली गोष्ट नाही, असं कुटुंबातल्या प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे, असं आपलं कल्चर आपल्याला शिकवतं. त्या दृष्टीने जर ते चर्चा करायला गेले असतील तर ते त्यांची मध्यस्थी आहे की नाही हे सुद्धा कळायला मार्ग नाही. कारण मध्यस्थी वगैरे हे एका प्रकारे त्यांच्यावरती आपण काही भूमिका लादण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या घरामधल्या एखाद्या गोष्टीबद्दल गंमत अशी आहे की आपल्याकडे ज्याला महिन्याला 5,000 रुपये उत्पन्न मिळतं तो सुद्धा पूर आल्यानंतर किंवा दुष्काळ आल्यानंतर 500 किंवा 700 रुपये मदत सार्वजनिक कामाला देतो. आणि ज्यांच्याकडे करोडो रुपये आहेत ते सत्तेचं संपत्तीचं वाटप कसं करायचं याच्याबद्दल न्यायालयामध्ये भांडण करत असतात. असा हा दुभंगलेला समाज आहे. त्यामुळे एका कुटुंबाविषयी किती चर्चा करणार, त्याची चर्चा जर थांबवायची असेल तर ते ठाकरे कुटुंबियांच्याच हातामध्ये आहे. आणि त्यांनी या गोष्टी न्यायालयीन प्रक्रियेमार्फत सोडवायच्याच असं जर ठरवलेलं असेल तर त्याच्यावर कितीही भाष्य केलं तरी आपण त्याच्यात काही करू शकत नाही, कारण ते त्यांचा कौटुंबिक मुद्दा आहे. ज्या अर्थी या सगळ्या गोष्टींची फार मोठ्या प्रमाणावरती चर्चा होते आणि ती त्यांना कल्पना नसेल असं नाही. आपण दोघेही 1 तासभर एकत्र येतो. उद्धव ठाकरेंनी काही त्यांना निमंत्रण दिलं होतं अशातला भाग नाही, ते स्वतःहून गेले. याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी गंभीर कौटुंबिक गोष्टी आहेत आणि जर राजकीय गोष्टी असतील तर त्याही त्यांना सांगायच्या नाहीत. हा काही महाराष्ट्राच्या जीवनमरणाचा प्रश्न असं नाही. 2 सार्वजनिक नेते, 2 युयुत्सू नेते जे स्वतःच्या फॉर्ममध्ये आहेत ते कशा प्रकारचा सार्वजनिक आणि कौटुंबिक व्यवहार करतात याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. अगदी खरं आहे. धन्यवाद दीक्षित सर आणि विवेक, दोघांचे तुम्ही आलात आणि या सगळ्या संदर्भातले मुद्दे जे होते चर्चेचे ते स्पष्टपणे आपल्या समोर येताना दिसत आहेत. मात्र आता खऱ्या अर्थाने हा कौटुंबिक वाद जो आहे याला मिळालेली ही जी वादाची किनार आणि राजकीय घडामोडींचं जे अस्तर लागलं गेलेलं आहे या संदर्भात या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन संयुक्त पत्रक काढून जर त्याचा खुलासा केला तर मनात पडलेल्या लोकांचे प्रश्न त्याला उत्तर मिळू शकेल. नाही तर या गुलदस्त्यात दडलंय काय असंच म्हणत लोक वेगवेगळी चर्चा करू शकतात. जर सांगू पहा फक्त आयडिया लोक